7 महेंद्रसिंग धोनी फॅन. फ्री हिटवर झेलबाद झालाय तो प्रशांत, पण विकेट नसणार. वाईड अतिरिक्त धाव. वाईड चेंडू, आणखी एक अतिरिक्त धाव. आणि आलाय खणखणीत असा चौकार प्रशांतच्या बॅटमधून. अतिशय आक्रमक असा पवित्र घेतलाय प्रशांतने. दोन चेंडू 14 धावा झाले. वाईड चेंडू, आणखी एक एक्स्ट्राची धाव. संकेत बोर्डे पाटील यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचे शनी चौकचा राजा मित्र मंडळातर्फे सहर्ष स्वागत. आणि एक चोरटी धाव प्रशांत कडून. स्ट्राइक वर आलाय तो विश्वा. बघूया आता विश्वा काय करतो. तीन चेंडू 16 धावा. विश्वाच्या बॅटमधून एक सिंगल धाव. परत स्ट्राइक वर आलाय तो प्रशांत उर्फ कोट्या. स्लिप मध्ये उभा आहे तो आशिष, जर्सी नंबर 24. आणि ते विकेट भेटली ती प्रथमेशला. प्रशांत झेलबाद झालाय. चांगल्या प्रकारे कॅच घेतलाय रोहनने. न्यू बॅट्समन मैदानात आलेला आहे. नवीन बॅटर माणिक पाटील, माणिक पाठक. आणि नवीन पाठकने पहिल्या चेंडूवर उत्कृष्ट असा षटकार मारलेला आहे. आणि षटकारच्या साहाय्याने आपलं खातं उघडलेलं आहे नवीनने. नवीन उर्फ नवा. गोलंदाजीसाठी आलाय तो उजेप. बघूया आता उजेप आपली काय कमाल दाखवतो ते. नो बॉल, नो बॉल, नो बॉल. नो बॉल. उजेप इथं आपण स्पीड मीटर लावलेला आहे आणि स्पीड लिमिट आहे 70. फ्रीट चेंडू, वाईड चेंडू. फ्रीट कंटिन्यू. स्लिपच्या प्लेअरने मशीन पासून थोडं दूर उभं राहायचंय. आणि हा फ्रीट वर जोरदार फटका, सिंगल धाव.
आणि इथं विश्वास झेलवाद झाला आहे. परत एकदा रोहनने उत्कृष्ट असा झेल पकडलेला आहे आणि विश्वाला माघारी परतावं लागलेलं आहे. नवीन बॅट्समन आलेला आहे मैदानात. बॅटिंग साठी आलाय तो अतुल. वाईड. आणखी एक अतिरिक्त धाव. निर्धाव चेंडू आणि इथं अतुलचा एज आणि अतुल माघारी. दोन चेंडू बाकी. 29 धावा. बॅटिंग साठी आलाय तो धनंजय. बघूया धनंजय आपल्या टीम साठी काय करतो ते. लेफ्ट हँड बॅट्समन धनंजय. जर्सी नंबर 05. नो बॉल. आणि फ्रीट चेंडू निर्धाव. आणखी एक उत्कृष्ट असा चेंडू. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 30 धावा धावफलकावर. 30. नवाने बॅट चेंज केलेली आहे. बघू आता नवा नवीन बॅटने काय करतो ते. गोलंदाजीसाठी आलाय तो अजिंक्य आणि नवाने बॅट बदललेली आहे आणि बॅट बदलता क्षणी बॅट मधून आलेला आहे चौकार. आणखी एक सिंगल. स्ट्राइक वर आलाय तो धनंजय. आयुष गंगवाल, अर्चित ताजने उत्कृष्ट असे अंपायरिंग करताना. अंपायर स्टंप लावून घ्यायचे अर्चित ताजने. ओके स्टार्ट मॅच. आणि धनंजयचा जोरदार फटका. कॅच सुटलेला आहे. एक सिंगलची धाव. प्रथमेश कडून कॅच सुटलेला आहे. प्रथमेश जर्सी नंबर 90. आणि नवा जोरदार फटका मारण्याच्या नादात आपली विकेट गमावली आहे ती नवाने. जर्सी नंबर 02 तंबूत परतताना. नवीन बॅट्समन सिद्धांत कापसे. आणि कापसेच्या बॅट मधून आलाय उत्कृष्ट असा षटकार. षटकारने आपलं खातं खोलताना कापसे.
लास्ट बॉल टू गो. आणि आणखी एक बॅक टू बॅक षटकार. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर 48 धावा धावफलकावर. दीपक दादा यांचे 48 धावा धावफलकावर लागले आहे. गोलंदाजीसाठी आलाय तो हुजेब. त्याचं दुसरं आहे ना हुजेब. आपल्या दुसरं षटक घेऊन आलाय तो हुजेब. आणि धनंजयची एक चोरटी धाव. स्ट्राईकवर आलाय तो सिद्धांत. काय बॉल टाकलाय तो हुजेबने. सिद्धांतला हा बॉल काहीसा समजलेला नाही. आणि पुढच्या चेंडूवर कडक खणखणीत चौकार. निर्धाव चेंडू. आणि हा जोरदार फटका. निर्धाव चेंडू. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना हुजेब. आपले दुसरं षटक. आणि सिंगल धाव घेऊन स्ट्राईकवर आलाय तो धनंजय. सॉरी, ओव्हरची समाप्ती. सिद्धांत स्ट्राईक आपल्याकडे ठेवेल. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 54 धावा धावफलकावर. बघूया या ओव्हर मध्ये सिद्धांत कापसे काय करतो ते. गोलंदाजीसाठी आलाय तो कुमार. कुमारचा पहिला चेंडू निर्धाव चेंडू. आणि नो बॉल. नो बॉल. फ्रीट. बघू आता फ्री हिट वर सिद्धांत काय करतो ते. फ्री हिटचा फायदा उठवता येतो की नाही सिद्धांतला. आणि फ्री हिटचा फायदा उठवता आला नाही सिद्धांतला. निर्धाव चेंडू. आणि धावांवर काहीसा अंकुश लागलेला आहे या ठिकाणी. आणखी एक निर्धाव चेंडू. सिद्धांतला काहीसा बॉल समजत नाहीये. आणखी एक चांगला चेंडू कुमार कडून. अतिशय जबरदस्त गोलंदाजी करताना कुमार. आणि हा जोरदार फटका. 4 धावा. ओव्हरची समाप्ती. 5 ओव्हर नंतर 59 धावा. शेवटचं षटक. कोण आलं? सिद्धांत आलं शेवटचं षटक. सिद्धांत दोघं सिद्धांत. गोलंदाजीसाठी आलाय तो सिद्धांत. आणि पहिल्या चेंडूवर सिंगल धाव. सिद्धांत समोर सिद्धार्थ. बघूया
सिद्धांत भारी पडतो का सिद्धार्थ? आणि सिद्धार्थ कडून एक सिंगल चोरटी धाव. स्ट्राइक वर आलाय तो धनंजय. आणि या धनंजयच्या बॅट मधून आलाय खणखणीत असा षटकार. अजून 3 चेंडू बाकी. नो बॉल. आणखीन एक मोठा फटका. चौकार. नो बॉल. फ्रीट. बघूया धनंजय फ्रीट वर काय करतो ते आणखी. लास्ट बॉल टू गो. आणि शेवटच्या बॉलवर सिद्धार्थ कापसेने मारलाय षटकार. हॅलो. हॅलो 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 हॅलो. AK फाउंडेशन साठी विजयासाठी 80 धावांची गरज. चला AK फाउंडेशन बॅटिंग साठी यायचंय. NCW AK फाउंडेशन चला बॅटिंग साठी यायचंय. स्ट्राइक वर असेल तो विवेक. नॉन स्ट्राइक एंडला आशिष. पहिल्या चेंडूवर आलाय तो खणखणीत असा षटकार विवेकच्या बॅटमधनं. AK फाउंडेशनला 80 धावांची आवश्यकता विजयासाठी. 36 बॉल मध्ये पहिल्या चेंडूवर आलाय तो षटकार.
आणि दुसऱ्या चेंडूवर अतुलला मिळाली सफलता. उत्कृष्ट असा झेल घेतलाय तो धनंजय कांबळेने आपल्या टीमसाठी. फलंदाजीसाठी आलाय तो आकिब पटेल. निर्धाव चेंडू. उत्कृष्ट अशी गोलंदाजी अतुल कडून. उत्कृष्ट अशी फिल्डिंग. निश्चितच आपल्या टीमसाठी 3 धावा वाचवताना धनंजय कांबळे. उत्कृष्ट अशी फिल्डिंग आपल्या टीमसाठी निश्चितच 3 धावा वाचवलाय. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर 7 धावा धावफलकावर, 1 विकेटच्या मोबदल्यात. गोलंदाजीसाठी आलाय तो हितेश. बघूया हितेश कशा प्रकारे गोलंदाजी करतो ते. बॅटिंग साठी आकिब. बघूया आकिब काय करतो ते. आणि आकिब इथे झेलबाद झालाय. मोठा फटका मारण्याच्या नादात आकिब आउट झालाय. उत्कृष्ट असा कॅच घेतलाय सिद्धार्थ कापसेने. सिद्धार्थ कापसे जर्सी नंबर 01. आणि बॅटिंग साठी मैदानात आलाय तो रोहन. मागच्याच मॅचला आपण रोहनची उत्कृष्ट अशी फलंदाजी बघितली होती. आपल्या टीम साठी एकतर्फी मॅच जिंकून दिली होती ती रोहनने. रोहन जर्सी नंबर 17. बघूया आता या मॅच मध्ये रोहन काय करतो ते. आणि मागच्याच मॅचचा फॉर्म घेऊन आलाय तो रोहन मैदानात. पहिल्याच चेंडूवर षटकार. आधीच्या मॅच मध्ये रोहनने नाबाद असं अर्धशतक मारलं होतं आणि तोच फॉर्म तोच दरारा घेऊन रोहन मैदानात आलेला आहे. आणि चांगल्या चेंडूला सन्मान देताना रोहन. आणखी एक हा जोराचा फटका पण निर्धाव चेंडू. आणि रोहन झेलबाद झालाय. खूप मोठी विकेट गेली आहे रोहनची. खूप मोठा झटका बसलाय तो AK फाउंडेशनला. आणि प्रथमेशचा उत्कृष्ट असा झेल.
फलंदाजीसाठी मैदानात आला तो प्रथमेश. बघूया आता प्रथमेश काय करतो ते. प्रथमेश जर्सी नंबर 90. आणि इथं प्रथमेशची विकेट गेलेली आहे. 2 ओव्हर 13 धावा, 4 गडी बाद. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 गड्यांच्या मोबदल्यात 13 धावा धावफलकावर. आणि बॅटिंग साठी आलाय तो सिद्धांत. चोवीस चेंडू मध्ये 67 धावांची आवश्यकता AK फाउंडेशनला. बघूया आता आशिष काय करतो आपल्या टीम साठी. गोलंदाजीसाठी आलाय तो वैभव. आणि इथे कीपर कडून कॅच सुटलेला आहे. आणि सिद्धांतच्या बॅटमधून एक सिंगल धाव. स्ट्राइक वर आलाय तो आशिष जर्सी नंबर 24. बघूया आशिष काय करतो आता. उत्कृष्ट अशी गोलंदाजी वैभव कडून. निर्धाव चेंडू. आणखी एक सिंगल धाव. एक धावाने काहीच फरक पडणार नाही दीपक दादा क्रिकेट क्लबला. आणखी एक निर्धाव चेंडू. ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 16 धावा. अतिशय उत्कृष्ट असं षटक टाकलं आहे ते वैभवने. 3 ओव्हर 16 धावा. टीम मीटिंग नॉट अलाउड. आयुष मॅच चालू करून घ्या. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना हितेश. आणि येथे
उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना हितेश. 15 चेंडूमध्ये 63 धावांची आवश्यकता. बघूया सिद्धांतच्या बॅटमधून मोठा फटका येतो की काय. आणखी एक चांगला चेंडू प्रथमेश कडून. निर्धाव चेंडू. रनावर पूर्णपणे अंकुश. नो बॉल. नो बॉल अंपायर कडून. फ्रीटचा कशा प्रकारे फायदा घेतो ते बघूया आता सिद्धांत. आणि फ्रीट वर सिद्धांतचा कॅच. एक बॉल बाकी. चार ओव्हरच्या समाप्तीनंतर 19 धावा. बारा चेंडू मध्ये 61 धावांची आवश्यकता. बारा चेंडू 61 धावांची आवश्यकता. प्रत्येक ओव्हरला 5 षटकारची आवश्यकता. बॉलर नेम धनंजय आपल्या टीम साठी घेऊन आलाय ते 5वं षटक. आणि सिद्धांतच्या बॅट मधून आलाय हा उत्कृष्ट असा षटकार. खूप वेळानंतर पाहायला मिळाला हा मोठा शॉट षटकार. टीम मीटिंग नॉट अलाउड. जास्त वेळ टीम मीटिंग केली तर पेनल्टी बसेल. डेड बॉल. डेड बॉल. डेड बॉल. डेड बॉल. वाईड चेंडू. अतिरिक्त धाव. 23 चेंडू मध्ये 54 धावांची आवश्यकता. 10 चेंडू मध्ये 50 धावांची 48 धावांची आवश्यकता. 10 बॉल 48 धावांची आवश्यकता. बघूया सिद्धांत काय करतो ते. बॅक टू बॅक 2 षटकार या ओव्हर मध्ये सिद्धांतने मारलेले आहे. अजून 4 चेंडू मध्ये काय करतो ते बघूया सिद्धांत. आणि धनंजय कशा प्रकारे 4 चेंडू फेकतो अजून. आणखी एक खणखणीत असा षटकार सिद्धांतच्या बॅट मधून. लागोपाठ 3रा षटकार सिद्धांतच्या बॅट मधून. जर्सी नंबर 18 विराट कोहली फॅन सिद्धांत. तीन बॉल झाले. 3 बॉल बाकी. बघू धनंजय कशा प्रकारे 3 चेंडू फेकतो आणि सिद्धांत कशा प्रकारे त्याला उत्तर देतो. नो बॉल. लाईन कटचा नो बॉल.
अरे इकडून एक जण नो बॉल बोलला. वाईड चेंडू, फ्री हिट कंटिन्यू. फ्री हिट कंटिन्यू. आणि खणखणीत असा चौकार. 8 चेंडू मध्ये 36 धावांची आवश्यकता. सिद्धार्थने या मॅच मध्ये काहीसा जीव ओतलेला आहे. बघू 2 चेंडू बाकी. सिद्धांत काय करतो ते 2 चेंडू मध्ये. जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन दाखवताना सिद्धांत. वाईड, अतिरिक्त धाव. आणि आणखी एक मोठा शॉट खेळण्याच्या निर्धाव चेंडू. 7 चेंडू 35 धावा. वाईड चेंडू, आणखी एक अतिरिक्त धाव. 7 चेंडू 34 धावांची गरज. आणि हा आणखी एक आलाय खणखणीत असा षटकार. 6 चेंडू मध्ये 28 धावांची आवश्यकता. बघूया आता काय होतं ते. तेहतीस धावांचं षटक, खूप मोठं असं षटक. लास्ट ओव्हर, 28 धावांची आवश्यकता. स्ट्राईक वर असेल तो आशिष. ओपनिंग साठी बॅटिंगला आलेला आशिष. बघूया आता शेवटच्या षटकामध्ये काय करतो ते. आशिष कडून खूप मोठी अपेक्षा टीमला. जर्सी नंबर 24 आशिष. आणि गोलंदाजीसाठी आलाय तो सिद्धार्थ कापसे. बघूया सिद्धार्थ 28 धावा वाचू शकतो का आपल्या टीम साठी. आणि आशिषचा फटका, सिंगल धाव. 5 चेंडू मध्ये 27 धावांची आवश्यकता. स्ट्राईक वर आलाय तो सिद्धांत. आणि सिंगलची धाव, आणखी एक एक्स्ट्रा धाव. जिथं एकही धाव नको होती तिथं 2 धावा झालेल्या आहे. 4 चेंडू मध्ये 25 धावांची आवश्यकता. 4 बॉल 4 षटकार आले तर 24 धावा होतील आणि ही मॅच टाय होऊ शकते. बघूया काय होतं ते. आणखी एक वाईड चेंडू, एक्स्ट्राची धाव. 4 चेंडू 24 धावा. आता काहीच समीकरण बदलताना बघूया 4 चेंडू मध्ये काय होतं. नो चेंडू. 1 मिनिट. काय
AK फाउंडेशनचा 23 धावांनी विजयी.